महानगरपालिका निवडणुकीसाठी सोलापूर शहराची प्रभाग रचना कशी करण्यात आली, शहराची चिरफाड केली कशी, कोणाला कोठे पाठवले, निवडणुकीपूर्वीच कोणाशी कशी जिरवली, हे होणाऱ्या संबंधीचे सगळं गूढ या दिवशी उखलणार आहे। त्या दृष्टीने प्रभाग रचनेला अत्यंत महत्त्व असणार आहे। राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने आगामी महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे वेळापत्रक कार्यक्रम गुरुवारी जाहीर केले आहे। यामध्ये 22 जुलै रोजी प्रारूप तर 4 सप्टेंबर रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य शासनाने मंगळवारी राज्यातील 29 महापालिकांना आगामी निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश काढले। यानंतर नगर विकास विभागाने गुरुवारी 4 सदस्यीय प्रभाग रचना तयार करण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे। या वेळापत्रकानुसार 11 ते 16 जून दरम्यान प्रगणक गटाची मांडणी करणे, प्रारूप प्रभाग रचना तयार करणे, 17 आणि 18 जून जनगणनेची प्राप्त माहिती तपासणी करणे, 19 ते 23 जून स्थळ पाहणी करणे, 24 ते 30 जून गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे, 1 ते 3 जुलै नकाशात निश्चित केलेल्या प्रभागातील जागेवर जाऊन तपासणी करणे, 4 ते 7 जुलै प्रारूप प्रभाग रचनेच्या मसुद्यावर समितीने स्वाक्षऱ्या करणे, 8 ते 10 जुलै दरम्यान प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास पाठविणे, त्यास राज्य निवडणूक आयोग अथवा आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांनी प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता देणे, 22 जुलै रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करणे, 31 जुलैपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती सूचना मागविणे, 9 ते 11 ऑगस्ट प्राप्त हरकती सूचनांवर सुनावणी घेणे, 12 ते 18 ऑगस्ट दरम्यान हरकती व सूचनांवरील शिफारसी विचारात घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना निवडणूक आयोगास पाठविणे, प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेल्या प्रभाग रचनेच्या शिफारसींवर निवडणूक आयुक्त यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना संबंधित महापालिका आयुक्तांना कळविणे। 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर राज्य निवडणूक आयुक्त यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे। सोलापूर शहराची भौगोलिक स्थिती स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांना माहीत होती। महापालिकेतील सर्वात वजनदार नेते असं त्यांना मानलं जायचं। महापालिका प्रशासनामधील अधिकारी त्यांच्या खास मर्जीमधील होते। महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावरील प्रभाग रचना करून घेण्यात ते तरबेज असायचे। त्यांच्याशिवाय प्रभाग रचना होत नसायची। दरम्यान स्वर्गीय महेश कोठे यांच्यानंतर त्यांचे पुतणे आमदार देवेंद्र कोठे यांचा यंदाच्या महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेवर वरचष्मा असू शकतो। देवेंद्र स्वतः आमदार आहे आणि तेही सत्तेमधील भाजपचे। मुख्यमंत्री थेट देवेंद्र फडणवीस यांच्या नेटवर्कमधील ते अत्यंत विश्वासू धडाकेबाज आमदार आहेत। त्यामुळे प्रभाग रचनेत त्यांचं खूप काही चालणार आहे असा बोलबाला आहे। त्याशिवाय सत्ताधारी भाजप आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांचे देखील स्वारस्य प्रभाग रचनेत असणार आहे। राज्य सरकारने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार 4 सप्टेंबरपर्यंत प्रभागांची रचना जाहीर होणार आहे। ही अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर निवडणुकीसाठी आरक्षण सोडत होईल। त्यानंतर कधीही महापालिकांच्या निवडणुका होऊ शकतात। शालेय विद्यार्थ्यांच्या 6माही परीक्षा या शक्यतो दिवाळीपूर्वी असतात। त्यामुळे निवडणूक घ्यायची झाल्यास मतदान केंद्र, मतदान अधिकारी म्हणून शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना ड्युटी लावणे अडचणीचे होणार आहे। त्यामुळे महापालिकांच्या निवडणुका या दिवाळीनंतरच म्हणजेच ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे। गुरुवारी जाहीर झालेल्या वेळापत्रकाप्रमाणे सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू होत आहे। दरम्यान अंतिम प्रभाग रचना तयार करण्यावर सत्ताधारी महायुतीवाल्यांचा त्यापेक्षाही वजनदार भाजपवाल्यांचा करिश्मा निश्चितपणे राहणार आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचा कट्टर विरोधी पक्ष काँग्रेस असणार आहे। त्यामुळे शहराच्या ज्या भागात काँग्रेसचे चांगले वलय आहे, ज्या ठिकाणी या पक्षाचे नेतृत्वाचे उमदे चेहरे आहेत, जे निवडणुकीत विजयी होऊ शकतात, निवडणुकीत भाजप विरोधी जनमत जाऊन संबंधित प्रभागांमधील लोकमत हे काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी जाईल, ज्यामधून त्या प्रभागांमधील भाजपची सीट जाईल। अशा संबंधित ठिकाणच्या परिसरांवर प्रभाग रचना तयार करताना सत्ताधारी भाजपवाल्यांचे लक्ष असणार आहे। या ठिकाणचे संभाव्य काँग्रेससह अन्य विरोधी पक्षाचे चेहरे निवडणुकीत उतरण्यापूर्वीच त्यांचा हिशोब चुकता प्रभाग रचनेत केला जाईल। निवडणुकी अगोदरच त्यांना क्लीन बोल्ड करण्यासाठीचा अट्टाहास राहणार आहे।